हाय नमस्कार सर्वांना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. घरचा स्वाद अँड फूडमध्ये आज बनवणार आहे आपण शापूची भाजी आणि मुगाची डाळ एकदम साध्या पद्धतीने. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला मग रेसिपीला सुरुवात करू. इथं मी मुगाची डाळ घेतली अर्धी वाटी आणि लसूण आणि मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे आणि शापू स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली. कढई गरम करायला ठेवली. आता तेल टाकून घेते. मोहरी टाकली. मोहरी तडतडली की जिरे टाकून घेते. जिरे पण तडतडलेत. आता आपण हिरवी मिरची आणि लसूणची बारीक करून घेतली होती ती टाकून घेऊ. फिरवून घेते. जास्त पण फिरवणार नाही म्हणजे की हिरवटपणा राहायला पाहिजे, नाहीतर भाजीला चव येत नाही, मग करपल्यासारखं लागते. त्याच्यामुळं जरा थोडीच फिरवून घेणार आहे. बघू शकता. आता आपण हळद टाकून घेऊ. आता फिरून झाले हळद पण. आता शापू जी घेतली होती बारीक कट केलेली ती टाकून घेते आणि चांगलं फिरून घेते. आता म्हणजे चटणी आणि शापूची भाजी एकजीव करून घेते चांगली. चांगली फिरून घेतली बघा. आता मुगाची डाळ टाकून घेते आणि परत चांगलं फिरून घेते. आता चवीपुरतं मीठ टाकणार आहे. पहिले नव्हतं टाकलं कारण की भाजी भरपूर दिसती आणि नंतर कमी होती. मग आपण भाजीच्या अंदाजानुसार टाकू शकतो मीठ. आता टाकून घेते. परत फिरून घेते चांगलं. आता पाणी घालून घेते. भाजीला जेवढं शिजायला लागेल तेवढं. सुकी बनवणार आहे एकदम, तर जास्त नाही घालणार. बघा एवढं घातलंय. पाणी घातल्यानंतर चांगलं फिरून घ्यायची भाजी आणि थोडंसं पाणी टाकलंय मी. आता झाकण ठेवून याला शिजून घेते. एकदा मध्ये चेक करून बघते झाली का. तर पाणी तर आटलेलं दिसतंय पण पूर्ण नाही आटलेलं. आपल्याला चांगली सुकी करायची, थोडं पण पाणी नाही ठेवणार.
थोडं पाणी आटू देऊ आपण आता. परत बघू. बघा आता सगळं पाणी आटलंय, एकदम सुकी भाजी झाली आता. जशी करायची होती तशीच झाली. भाजी आपली आता शापूची भाजी आणि मुगाची डाळ बनवून तयार आहे. चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर खाऊ शकतो. खूप छान लागते. नक्कीच बनवून बघा. आणि आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा.